मेन जो प्रॉब्लेम येतो ना तो इथंच येतोय, की असं इमॅजिन करा, की मुलगा आहे 17 वर्षाचा, मुलगी आहे 16 वर्षाची आणि या दोघांमध्ये संमतीने जर लैंगिक संबंध जर प्रस्थापित जर झालं आणि काही कारणामुळे किंवा कोणत्यातरी काहीतरी मार्गाने मुलीच्या घरच्यांना माहीत झालं, की असं काहीतरी झालंय म्हणून. तर मुलीचे जे घरचे ते काय करतात, ते डायरेक्ट या मुलावर आरोप लावतात, पोलीस कंप्लेंट करतात, की या मुलाने आमच्या मुलीला किडनॅप केलं आणि त्याचा रेप केलाय म्हणून. पण आता हा जो लैंगिक संबंध होता, तो तर संमतीने झालेला होता. रेपच्या डेफिनेशन नुसार जर पाहिलं, तर इथं मुलावर गुन्हा तर लागायला नाही पाहिजे. पण होतं काय, की मुलावर गुन्हा लागतो जरी संमतीने झाला असेल तरी पण. आणि इथंच काय होतोय, तर मिसयूज होतोय. आणि आहे काय, की पॉक्सो ऍक्ट आहे, कारण मायनर आहे, मुलगी मायनर आहे. मग पॉक्सो ऍक्ट आणि तो तर स्ट्रिक्ट आहे. पोलिसांना काही प्रश्न न विचारता डायरेक्ट अरेस्ट करता येतं. आणि या मुलाला मग अरेस्ट केलं येणार आणि मग काहीतरी केस चालू होईल. आणि हेच नोटीस कोणी केलंय, तर सुप्रीम कोर्टाने नोटीस केलंय आणि सुप्रीम कोर्टाने आता 10 जानेवारीला एका जजमेंटमध्ये स्टेट ऑफ उत्तर प्रदेश वर्सेस अनिरुद्ध या केसमध्ये म्हटलंय, की मिसयूज जो आहे याचा हा वाढतोय म्हणून. ठीक आहे. जो पॉक्सो ऍक्ट होता 2012चा त्यानुसार काय तर या ऍक्टचा जो मिसयूज आहे तो वाढतोय. आणि म्हणून काय तर त्यांनी सुप्रीम कोर्टाने अर्ज केले युनियन गव्हर्नमेंटला, म्हणजे जे आपलं केंद्र सरकार आहे त्यांना अर्ज केले, की युनियन गव्हर्नमेंट टू इनिशिएट करेक्टिव्ह मेजर्स टू एक्झेम्प्ट जेन्युइन अडॉल्टसन रिलेशन, जे जेन्युइन रिलेशनशिप आहेत, दोघांच्या संमतीने होत आहेत, जे प्रेम संबंधांमध्ये आहेत, जे जेन्युइन रिलेशनशिप आहे, यांना कसं आपल्याला एक्झेम्प्ट करता येईल. यामध्ये हा जो पोक्सो ऍक्ट आहे याचा मिसयूज व्हायला नाही पाहिजे आणि विनाकारण कोणावर आरोप लागायला नाही पाहिजे, याबद्दल विचार करायला युनियन गव्हर्नमेंटला म्हटलंय किंवा अर्ज केलं असं आपल्याला म्हणते. आणि म्हणून इथूनच काय तर डिबेट परत सुरू झाले, की एज ऑफ कन्सेंट जी आता 18 वर्ष आहे ते काय 16 वर्ष करायला पाहिजे का.